नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। विद्यार्थी मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बीची तुमची 11 जानेवारीला जी प्रीची एक्झाम झाली होती त्याची काल ॲन्सर की जी आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे। तर सर्वांनी ती ॲन्सर की बघितलेलीच असेल। आपण थोडं या ठिकाणी बघा लेट व्हिडिओ अपलोड करत आहोत। काल ॲन्सर की झाली, परंतु कट ऑफ प्रेडिक्शनचा व्हिडिओ आपण आज अपलोड करत आहोत। थोडं या ठिकाणी उशीर झालेला आहे, कारण की काल बघा थोडंफार काम असल्यामुळे व्हिडिओ आपल्याला यावर बनवता आलेला नाही। तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की आता ग्रुप सीची प्रीचे रिझल्ट आल्यानंतर बघा तुम्हाला कोणाला मेन्सची तयारी करायची आहे, कोण कोण या ठिकाणी मेन्ससाठी पात्र होणार आहे आणि तुम्हाला किती मार्क्स असेल तर तुम्ही मेन्सची तयारी चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुरू करू शकाल। तर सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघूया। एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, असेच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। तर ही ॲन्सर की बघा तुम्हाला कशी चेक करायची आहे। तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग होते, 1/4 तुमची निगेटिव्ह मार्किंग होती। म्हणजे समजा तुमचे या ठिकाणी जर 4 प्रश्न चुकले तर त्यामागे तुमचा 1 मार्क वजा होणार आहे। तर बघा तुम्हाला 4 सेट प्रश्नपत्रिकेचे 4 सेट होते ABCD। तर 4ही प्रश्नपत्रिकासाठी यामध्ये तुम्हाला उत्तर तालिका दिलेली आहे। तर सुरुवातीला प्रश्न क्रमांक दिलेला आहे 1 ते 100 पर्यंतचे प्रश्न दिलेले आहे। आणि त्यानंतर बघा जर तुमचा संच A असेल तर प्रश्न क्रमांक 1चं उत्तर तुमचं ऑप्शन नंबर 1 राहील। संच B मधलं तुमचं उत्तर ऑप्शन 2 राहील, ऑप्शन क्रमांक 2। संच C मधलं 4 आणि संच D मधलं 1, अशाच प्रकारे तुम्हाला बघायचे आहे। त्यानंतर तुम्हाला जी उत्तर तालिका मिळाली होती कार्बन कॉपीवाली, त्यावर तुम्हाला माहीत असेल तुम्ही कोणकोणते स्टिक मार्क केलेले आहे, गोल गोल केलेले आहे। तर त्यानुसार तुमचे अटेम्प्ट बघा आणि त्यामध्ये तुमचे किती बरोबर आले आहे, त्यामधून तुमचे किती चुकले आहे त्याची 1/4 करून ते मायनस करा, ते तुमचे स्कोअर राहतील। तर असा तुमचा किती स्कोअर आलेला आहे हे सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचे आहे। तर सर्वांनी आपला स्कोअर कमेंटमध्ये सांगा। तर यासाठी आता आपण जागा देखील बघून घेऊया, जागा किती होत्या। तर बघा ही कंबाईन ग्रुप सीची नोटिफिकेशन आहे। तर यामध्ये तुम्ही बघू शकता उद्योग निरीक्षकच्या 9 जागा होत्या, तांत्रिक सहाय्यकच्या 4, कर सहाय्यकच्या 73 आणि सर्वात जास्त लिपिक टंकलेखकच्या 852 इतक्या जागा होत्या। तर कट ऑफ जी आहे ती सर्वात जास्त या ठिकाणी डिपेंड आहे ती वॅकन्सीजवर, वॅकन्सीज किती जास्त आहे। तर आणि त्यानंतर एक्झामची तुमची लेवल कशी होती, टफनेस काय होतं। तर 2024शी जर कम्पेअर केलं तर एक्झाम थोडीफार या ठिकाणी इझी आलेली होती, असं खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितलेले आहे। आणि वॅकन्सीसुद्धा या ठिकाणी चांगल्या असल्यामुळे मागील वेळेपेक्षा या ठिकाणी कट ऑफ जी आहे थोडीफार सेम जाऊ शकते त्या ठिकाणी, किंवा थोडीफार कमीसुद्धा जाऊ शकते। तर एक्झॅक्ट कट ऑफ तर आपण सांगू शकत नाही। तर यामध्ये बघा जागांची वाढ देखील होऊ शकते, थोड्याफार जागा ज्या आहेत ते इन्क्रीज होऊ शकतात काही दिवसांनी, याची तुम्हाला नोटीस देखील बघायला मिळू शकते। तर मेन्ससाठी किती टाईम्स विद्यार्थी बोलावतात यावर देखील कट ऑफ डिपेंड आहे। जर मॅक्झिमम विद्यार्थी तर लास्ट टाईम बघा 14th टाईम विद्यार्थी तुम्हाला मेन्सला बघायला मिळाले होते। जर यावेळेस 15 टाईम्स किंवा 20 टाईम्स विद्यार्थी झाले, 20 टाईम विद्यार्थी झाले तर तुम्हाला कट ऑफमध्ये बदल बघायला मिळू शकतो। तर कोणाकोणाने या ठिकाणी मेन्सची तयारी करायची आहे, तर ज्यांना बघा ओपनसाठी ज्यांचे 50च्या वरती मार्क्स आलेले आहे, अबव 50 मार्क्स आहे, 50, 55, 60पर्यंत ज्यांचे मार्क्स आहे त्यांनी 100% मेन्सची तयारी चालू ठेवा। या ठिकाणी कोणताही संकोच मनात ठेवू नका। आणि जे कॅटेगरीचे मुलं आहे ज्यांना 45च्या वरती आहे त्यांनी देखील मेन्सची तयारी चालू ठेवा, चांगल्या प्रकारे मेन्सची तयारी करा। कारण की बघा नेक्स्ट वॅकन्सी देखील लवकरात लवकर तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्याचा देखील आढावा घेतला जात आहे। 2026ची देखील MPSCची वॅकन्सी लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर सर्वांनी मेन्सची तयारी चालू ठेवा। आता जास्त वेळ जो आहे तो या ठिकाणी कट ऑफच्या व्हिडिओवर घालू नका, मेन्सची तयारी करा, करंट अफेअर्स चांगलं करा, GK चांगलं करा, सर्व तयारी करा। आणि आपल्या चॅनलवर देखील तुम्हाला फ्री ऑफ कोर्स सर्व GKचे करंट अफेअर्सचे व्हिडिओ बघायला मिळणार आहे मेन्सच्या अगोदर। तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। अशाच अपडेटसाठी चॅनलवर जॉईन होऊन जा। भेटूया पुढील अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।